नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोफत पीठ गिरणी योजना सुरू, महिलांसाठी सुवर्ण संधी, असा करा अर्ज। या योजनेबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र शासनाने 2024 मध्ये ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्यात येणार आहे। याचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणे हा आहे। या माध्यमातून महिला घर बसल्या उत्पन्न मिळवू शकतील, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल। शासनाच्या या उपक्रमामुळे महिलांमध्ये उद्योजकतेला चालना मिळेल, ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती होण्यास मदत मिळेल। ही योजना महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरत आहे। बघा, या ठिकाणी मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी काही ठराविक निकष पूर्ण करणे गरजेचे आहे। सर्वप्रथम, अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असावी, तिचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल 60 वर्षाच्या दरम्यान असावी। तसेच ही महिला अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये येणारी असणे आवश्यक आहे। योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी तिचे वार्षिक उत्पन्न हे 1,20,000पेक्षा कमी असावे। अर्जदाराकडे स्वतःचे बँक खाते असणे बंधनकारक आहे। हे खाते सक्रिय असून त्यात आवश्यक कागदपत्राची माहिती असावी। या सर्व अटी पूर्ण केल्यास योजनेचा लाभ मिळू शकतो। बघा, या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे। अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात। त्यामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड आवश्यक आहे, तसेच जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला देखील लागतो। रेशन कार्ड व रहिवासी प्रमाणपत्र हे ओळख व राहत्या पत्त्याचा पुरावा म्हणून उपयोगी पडतात। अर्जदाराचे बँक खाते तपशील व 5 फोटो आकारातील फोटो सुद्धा आवश्यक आहेत। जर अर्जदार बीपीएल योजनेत समाविष्ट असेल तर त्याचे बीपीएल कार्ड सादर करणे आवश्यक आहे। यासोबतच शासन मान्य विक्रेत्याचे कोटेशन जोडणे गरजेचे आहे। ही सर्व कागदपत्रे पूर्ण असल्यास लाभ मिळण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकते। अनुदान आणि आर्थिक मदत। शासन गिरणी खरेदीसाठी महिलांना 90% अनुदान पुरवते, त्यामुळे फक्त 10% रक्कम महिलांना स्वतःच्या खिशातून भरावी लागते। यामुळे महिलांसाठी व्यवसाय सुरू करणे खूप सोपे आणि कमी खर्चिक ठरते। कमी गुंतवणुकीत स्वतःचा धंदा चालवण्यासाठी संधी उपलब्ध होते। गिरणीच्या माध्यमातून दररोज धान्य दळण्याचे काम होऊन त्यातून सातत्याने उत्पन्न मिळते। या व्यवसायामुळे महिलांचे आर्थिक स्वावलंब वाढते आणि त्यांना रोजगाराचा स्थिर स्रोत मिळतो। तसेच स्थानिक बाजारपेठेत त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होते। महिलांना व्यवसायाचा अनुभव मिळत असल्यामुळे त्यांची कौशल्य वाढतात। बघा, या ठिकाणी महिलांना व्यवसायाचे कोणते कोणते फायदे होते ते। व्यवसायामुळे महिलांना सशक्त होण्याची आणि आत्मनिर्भर होण्याची संधी मिळते। कुठल्याही खास तंत्रज्ञानाशिवाय सहज व्यवसाय सुरू करता येतो। घरच्या वातावरणात राहूनही उत्पन्न मिळवण्याचा मार्ग खुला होतो। यामुळे कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होते। या व्यवसायामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचे सामाजिक स्थान उंचावतो। ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुद्धा यामुळे मजबूत होते। महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाल्यामुळे समाजात समता आणि सन्मान वाढतो। अशा प्रकारे व्यवसाय हा महिलांसाठी आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून आणणारा मार्ग ठरतो। अर्ज कशा प्रकारे करावा, त्याची प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊया। अर्जदार महिलांनी स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे। अर्ज सादर केल्यानंतर त्यांची नीट तपासणी केली जाते। तपासणीनंतर महिलांची पात्रता पाहून अनुदान देण्याचा निर्णय घेतला जातो। पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा केले जाते। या प्रक्रियेमुळे अनुदानाची पारदर्शकता आणि सहजता सुनिश्चित होते। महिला आपल्या कागदपत्रासह वेळेवर अर्ज करावा यासाठी माहिती घेणे महत्त्वाचे आहे। पंचायत समिती आणि विभागातील अधिकारी मदतीसाठी सदैव उपलब्ध असतात। अशा प्रकारे महिलांना दिलासा देणारी मदत पोहोचवली जाते। ही योजना ग्रामीण महिलांसाठी उपलब्ध आहे। मोफत पिठाची गिरणी योजना अनेक महिलांच्या जीवनात मोठा बदल घडवत आहे।
मात्र अजूनही बऱ्याच महिलांना या योजनेची माहिती मिळाली नाही. सध्या ही योजना केवळ ग्रामीण भागातील महिलांसाठीच उपलब्ध आहे. शहरातील महिलांना या योजनेचा लाभ सध्या मिळत नाही. या योजनेमुळे गावातील महिलांना त्यांच्या व्यवसायाला चालना मिळत आहे आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग सापडत आहे. अनेक महिलांनी योजनेतून मिळालेल्या सुविधांमुळे घरांसाठी रोजगार आणि उत्पन्नाचा नवा स्रोत उभारला आहे. भविष्यात या योजनेचा लाभ शहरातील महिलांनाही मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी सल्ला दिला जातो. मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी पात्र असाल तर आजच आपल्या जवळच्या सरकारी कार्यालयात भेट देऊन किंवा ऑनलाईन माहिती घेऊन अर्ज करा. ही योजना घेण्यासाठी आवश्यक माहिती मिळवणे अतिशय सोपे आहे. लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळवा. या योजनेमुळे तुम्हाला पिठाच्या गिरणीसाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे तुमच्या व्यवसायाला चालना मिळेल आणि आर्थिक गरजांमध्ये सुद्धा मदत होईल. सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळ वाया घालवू नका. तुमच्या गावात मोफत पीठ गिरणी योजना सुरू, महिलांसाठी सुवर्ण संधी. असा करा अर्ज. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या पीजी ज्ञान मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.